नमस्कार, श्री स्वामी समर्थ. सर्वांचं आपल्या चॅनलवर खूप मनापासून स्वागत आहे. स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करो. स्वामींच्या कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो ही स्वामीचरणी प्रार्थना करते मी आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आता श्रावण महिना सुरू झालेलाच आहे. तर बघा, श्रावण महिन्यामध्ये आपल्याला श्री नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचं पारायण करायचं आहे. नवनाथ हा भक्तिसार ग्रंथ बघा किती प्रभावी आहे, किती प्रचंड अशी ताकद आहे या ग्रंथामध्ये, आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे. जर तुम्ही कधी केलं नसेल ना तर नक्की या श्रावण महिन्यामध्ये तुम्ही सुरुवात करा. तर श्रावण महिना हा पवित्र महिना आहे, तर कोणत्याही दिवशी तुम्ही सुरुवात करू शकता. पण जर तुम्ही गुरुवारी सुरुवात केली नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचं पारायण करायला तर अतिशय उत्तमच आहे. तर बघा, आता या ग्रंथाचं पारायण आपण कसं करायचं आहे, त्याच्यासोबतच पूजा मांडणी कशी करायची आहे, नैवेद्य कोणता दाखवायचा आहे, कोणता मंत्र बोलायचा आहे, आरती कशी करायची आहे, त्याच्यासोबतच आपण कसं वाचायचा आहे हा ग्रंथ. आपल्याला रोज किती अध्याय वाचायचे असतात नवनाथ पारायणाचे, आणि महिलांनी नवनाथ पारायण करावं का नाही करावं, आणि तसंच नवनाथ पारायणाचं उद्यापन कसं करावं, तर ही संपूर्ण अशी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. सगळ्यांनी आवर्जून हा व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे थोडासा व्हिडिओ मोठा होईल पण तुम्ही सगळ्यांनी आवर्जून बघा, म्हणजे कसं तुम्हाला सुद्धा समजून जाईल काही प्रश्न तुमचे असतील तर. आणि तुम्ही जर कोणी नवीन असाल, आता फर्स्ट टाईम माझे कोणी व्हिडिओ बघत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे जेणेकरून माझे दररोजचे जे नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर बघा, आता आपल्या जीवनामध्ये एकदा तरी आपल्या नवनाथ महाराजांचं तुम्ही नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचं पारायण करावं, अवश्य करावं असं मी तुम्हाला सांगेल. आणि जर बघा आपल्या जर मनात आलं आता नवनाथ पारायण आपल्याला करायचं आहे तर आपण अवश्य करावं. कारण बघा, असं समजायचं की नवनाथ महाराजांची इच्छा आहे म्हणून आपण पारायण करणार आहोत. तर अशा वेळेस आहे ना, पारायण काळामध्ये बघा कोणतीही मनामध्ये भीती शंका अजिबात ठेवू नका. तर नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचं ज्यावेळेस पारायण होतं, ज्या घरामध्ये पारायण होतं त्या घरामध्ये नवनाथ महाराजांचं वास्तव्य असतं. तुमच्या घरामध्ये जर दुःख संकट असेल, दुःख असेल, दरिद्री असेल, तसंच अनारोग्य, भूतबाधा, करणीबाधा, पिशाच्य बाधा, याचप्रमाणे संबंध बाधा, शत्रुपीडा अशा घरामध्ये प्रवेश करू शकत नाही. त्यामुळं आपल्याला नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचं पारायण करायचं असतं एकदा तरी आयुष्यामध्ये. तुम्हाला सांगते, जीवनामध्ये तुम्ही जसं आपण गुरुचित्र पारायणाची बघा आपल्याला जशी भीती होती नाही का, की असे बऱ्याच जणांचे प्रश्न होते की महिलांनी वाचायचं का नाही, म्हणजे त्याचं गुरुचित्र पारायण करायचं की नाही, असे बरेच प्रश्न होते. पण बघा, आपला जो मूळ ग्रंथ असतो तर तो आपल्याला माहिती आहे, आपण महिला नाही वाचू शकत. गुरुचरित्र हा ग्रंथ तर तो फक्त पुरुषांनी वाचायचा असतो. पण जो आपला दिंडोरी प्रणीतचा जो ग्रंथ आहे गुरुचरित्र, तर तो आपण वाचू शकतो. तसंच तुम्हाला सांगते, आता जी बघा जशी भीती होती गुरुचरित्राची, तशी नवनाथ भक्तिसार या ग्रंथाची सुद्धा आपल्या बऱ्याच महिलांना प्रश्न आहेत. ज्या व्यक्तीची इच्छा असते नवनाथ पारायण करण्याची तर तिथं नक्की मार्ग सापडतो. तर सर्वात प्रथम आपण जाणून घेऊया. बघा, सर्वात प्रथम आणि महत्त्वाचा असा प्रश्न म्हणजे महिलांनी नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचं पारायण करायचं असतं का, तर हो, तुम्हाला मी सांगाल अवश्य करावं. तर नाथपंथामध्ये स्त्री किंवा पुरुष असा कधीही भेदभाव मानला जात नाही. तर आपल्याला फक्त स्वच्छता आणि सुचिरभूतता हे फक्त महत्त्वाचे नियम आपल्याला असे पाळायचे असतात. आता समजा बघा, आता महिला जर करत असतील, आता महिलांनी जर नवनाथ पारायण केलं तर आता बघा महिलांचा मासिक धर्म आला, समजा मासिक पाळी आली आपली, तर काय करायचं महिलांनी, तर त्यावेळेस बघा आपण नवनाथ पारायण जर तुम्ही पारायण चालू केलं आणि तुम्हाला जर प्रॉब्लेम आला मध्येच, तर तुम्ही जसं आपण गुरुचित्र पारायणाच्या वेळेस कसं करतो, आपण दुसऱ्याच्या, आता समजा आपले मिस्टर असतील किंवा कोणी असेल ना का, आपण त्यांच्याकडनं वाचून घेतो, तो ग्रंथ पूर्ण करतो, म्हणजे असं अर्धवट सोडत नाही. आता जसं स्वामीचरित्र सहानुभूती या ग्रंथाला बघा काही नाही, म्हणजे जरी तुम्ही त्या ग्रंथाचं पारायण केलं तरी तुम्ही बघा नंतर ते 5 दिवस स्किप करून परत तुम्ही वाचू शकता पुढे कंटिन्यू. तसं बघा याचं नाही आहे, म्हणजे त्यावेळेस तुम्ही डायरेक्ट म्हणजे वाचायचंच नाही, त्यावेळेस खंड पडून द्यायचं नाही. तुम्ही त्यावेळेस काय करायचं, ज्यावेळेस तुम्ही नवनाथ पारायण ज्यावेळेस वाचणार आहे त्यावेळेस महिलांनी काय करायचं, मासिक धर्म आल्याच्या नंतर दुसऱ्याकडनं वाचून घ्यायचं तुम्ही ग्रंथ आणि तो पूर्ण करायचा आहे. शक्यतो मी तुम्हाला सांगेल की बघा तुम्ही आहे ना काय करायचं महिलांनी, बघा आता असे पण महिला असतात की काही विचार नाही करत, काही नाही, डायरेक्ट करायचं म्हणून करतात. तर बघा तुम्हाला मी सांगेल, आपलं सगळं म्हणजे कॅलेंडर तुम्ही बघायचं, आपली किती तारीख आहे काय म्हणजे नाही का, त्याप्रमाणे तुम्ही बघायचं आणि मग तुम्ही बसायचं. कारण कसं आपण असा गुरुचरित्र असा ग्रंथ असतो पवित्र, तसंच हा आपला नवनाथ भक्तिसार हा ग्रंथ आहे, तर तो सुद्धा खूप असा प्रभावी ग्रंथ आहे. म्हणून तुम्हाला मी सांगणार आहे, बघा महिलांनो, कधी आपला मासिक धर्म बघूनच तुम्ही पारायणाला सेवा करायची, म्हणजे पारायणाला तुम्ही बसायचं आहे. आणि बघा हे नवनाथ पारायण कोण करू शकतं, तर बघा स्त्री पुरुष कोणीही करू शकतं, तर आपण वाचू शकतो. बऱ्याच महिला वाचतात, तर तुम्ही सुद्धा आवर्जून वाचा, तुम्हाला मी सांगेल. तर तुम्ही कधीही कोणत्याही दिवशी सुरुवात करू शकता. आणि कसे अध्याय वाचायचे, काय करायचे, तर तुम्हाला मी सगळं ते पुढं सांगते. फक्त तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे कसं तुमचे जर काही प्रश्न असतील तुम्हाला त्याची उत्तरं सगळी भेटून जातील याच व्हिडिओमध्ये. तर आता तुम्हाला मी नियम सांगते, नियम काय आहेत, नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचे नियम काय आहेत. तर बघा, ब्रह्मचर्य आपल्याला पाळायचे आहे,
कांदा लसूण आपल्याला वर्ज्य करायचा आहे आणि मांसाहार आपल्याला करायचा नाही आहे. म्हणजे मांसाहार हा शिजवायचाच नाही आहे घरामधचा नाही. पारायण काळामध्ये कोणत्याही ज्यावेळेस आपण पारायण करतो म्हणजे शिजवायचा नसतो आपल्या घरामध्ये, म्हणजे आणायचंच नसतं. आणि उपवास करायची बघा अजिबात गरज नाही आहे आपल्याला. बघा दुसऱ्यांच्या घरी जाऊन आपल्याला पाणीसुद्धा प्यायचं नाही आहे. आपल्याला पारायण वर्ज्य करायचं आहे. पारायणाच्या काळात आपण खाण्याचे सोपे नियम आहेत सगळे. फक्त आपल्याला काय करायचं, कांदा लसूण वर्ज्य करायचं आहे. बाकी तुम्ही चपाती भाजी खाऊ शकता, सगळं काही खाऊ शकता. याला असं म्हणजे नियम नाही, म्हणजे फक्त कांदा लसूण वर्ज्य आहे, बाकी तुम्ही सगळं खाऊ शकता. तर ब्रह्मचर्य आपल्याला पाळायची आहे. तर ब्रह्मचर्य पाळायची म्हणजे काय, तर बघा आपल्याला जोपर्यंत आपलं 7 दिवसाचं पारायण असो, 9 दिवसाचं असो, तुमचं किती दिवसाचं जरी पारायण असलं तर तुम्ही काय करायचं, ब्रह्मचर्य पाळायची. ब्रह्मचर्य पाळायची म्हणजे जसं आपण गुरुचैत्राच्या वेळेस आपण करतो, गुरुचैत्र पारायणाच्या वेळेस आपण नियम पाळतो. ब्रह्मचर्य म्हणजे जसं आपण चटीवर झोपायचं असतं, घोंगडीवर झोपायचं असतं, अशा पद्धतीने तुम्हाला झोपायचं आहे. चटीवर जरी तुम्ही बेडशीट टाकली किंवा ब्लँकेट वगैरे काय टाकलं तरी चालणार आहे. अशा पद्धतीने तुम्ही झोपू शकता. फक्त तुम्हाला बेडवर झोपायचं नाही आहे. आणि बघा आपण ज्यावेळेस कोणतंही पारायण जर केलं, आपण संकल्पयुक्त करत असतो, तसंच तुम्हाला संकल्पयुक्तसुद्धा करायचं आहे पारायण हे सुद्धा. आणि आपण ज्यावेळेस नवनाथ पारायण करतो त्यावेळेस आपल्याला ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमः, ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमः या आपल्याला शाब्दिक मंत्राचं आपल्याला नामस्मरण करायचं जास्तीत जास्त. तुम्हाला जर दररोज जमलं तर तुम्ही दररोज करू शकता. जरी नाही जमलं दररोज तर तुम्ही फक्त पारायण काळामध्ये जरी केलं तरी चालणार आहे. तर नवनाथ पारायणाच्या वेळेस आपल्याला अवश्य करायचं आहे शाब्दिक मंत्राचं आपल्याला नामस्मरण. तर हा मंत्र आपल्या नित्यसेवेच्या पोथीमध्ये दिलेला आहे. तसं मी तुम्हाला स्क्रीनवर देत आहे, तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट जरी काढून ठेवला तरी चालणार आहे. एकदम सोपं आहे. ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमः असा मंत्र तुम्हाला बोलायचा आहे. हा शाब्दिक मंत्र पठण केल्याने काय होतं, तर आपलं प्रत्येक कार्यसिद्धीला नेणारा हा महामंत्र आहे. त्यामुळे आपल्याला पठण करायचं असतो जास्तीत जास्त. आपलं जे स्वामींचं केंद्र असतं दिंडोरी प्रणित, तर तिथं तुम्हाला मिळून जाईल किंवा धार्मिक दुकानामध्ये सुद्धा तुम्हाला असा ग्रंथ भेटून जाईल. जरी असं जरी नसेल तरी तुम्हाला दुसऱ्यामध्ये तुम्हाला भेटून जाईल. कारण याचे खूप बरेच असे अनुभव आलेले आहेत आपल्या सगळ्या स्वामी भक्तांना आणि येतच असतात कायम. मग तुम्हाला मी सांगणार आहे, जो कोणी या ग्रंथाचं पारायण करतो त्याचं आयुष्य पूर्णपणे बदलून जातं. पारायण कसं करावं, तर बघा पारायण आता जे हे नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचं पारायण जे आहे तर याची सुद्धा 4 पद्धत आहे. म्हणजे 4 पद्धतीने तुम्ही पारायण करू शकता. म्हणजे तुम्हाला जी सोपी पद्धत वाटेल तसं तुम्ही करू शकता. तुम्हाला मी आता सांगते कसं ते. आता जी पहिली पद्धत जी आहे तर ती म्हणजे चक्री पद्धत आहे. तर रोज 1 अध्याय याप्रमाणे तुम्हाला 40 दिवसात रोज 1 अध्याय असे 40 पूर्ण करायचे असतात. म्हणजे आज समजा 1 अध्याय तुम्ही वाचला तर तुम्हाला उद्या दुसरा अध्याय वाचायचे, तुम्हाला तिसऱ्या दिवशी म्हणजे तिसरा अध्याय वाचायचे, म्हणजे तुम्हाला 40 दिवस 40 अध्याय असे वाचायचे आहेत. आता पहिली पद्धत झाली. पहिली पद्धत जी होती ती चक्री पद्धत होती. आता दुसरी तुम्हाला सांगते, दुसरी पद्धत आहे ती म्हणजे 7 दिवसीय पारायण. म्हणजे 7 दिवसाचं तुम्ही पारायण करायचं आहे. तर कसं करायचं असतं, तुम्हाला बघा पहिल्या दिवशी जर तुम्ही अध्याय जर वाचायला सुरुवात केली पहिल्या दिवशी, तर तुम्हाला पहिल्या दिवशी 1 ते 6 अध्याय वाचायचे आहेत. दुसऱ्या दिवशी तुम्हाला 7 ते 12 अध्याय वाचायचे आहेत. आणि तिसऱ्या दिवशी तुम्हाला 13 ते 18 अध्याय वाचायचे आहेत. चौथ्या दिवशी तुम्हाला 19 ते 24 अध्याय वाचायचे आहेत. 5व्या दिवशी तुम्हाला 25 ते 30 अध्याय वाचायचे आहेत. आणि तुम्हाला 6व्या दिवशी 31 ते 36 अध्याय वाचायचे आहेत. आणि 7व्या दिवशी तुम्हाला 37 ते 40 अध्याय वाचायचे आहेत. म्हणजे याप्रमाणे तुम्हाला अध्याय वाचायचे आहेत. तर आता या 2 पद्धती झाल्या. आता तिसरी पद्धत जी आहे तर बघा आता श्रावण महिना सुरू आहे. तर श्रावण महिन्यामध्ये म्हणजे 9 दिवसाचं पारायण केलं जातं. श्रावण महिन्यामध्ये कोणी 40 दिवसांचं करतं. 40 दिवस दररोज 1 अध्याय वाचतात नाही का. आज 1 झाला, उद्या दुसरा आणि परत तिसऱ्या दिवशी तिसरा. म्हणजे असं या पद्धतीने तुम्हाला जी पहिली सांगितली चक्री पद्धत तर त्याप्रमाणे करतात. आणि आता या 2 पद्धत झाल्या. आता तुम्हाला तिसरी पद्धत सांगते. तर तिसरी पद्धत जी आहे तर 9 दिवसाचं पारायण. तर 9 दिवसाचं पारायण कसं करायचं आपल्याला, तर बघा तुम्हाला मी आता सांगते. 9 दिवसाचं पारायण कसं करायचं, तर पहिल्या दिवशी आपल्याला 1 ते 6 अध्याय वाचायचे असतात. आणि दुसऱ्या दिवशी 7 ते 11, तिसऱ्या दिवशी 12 ते 16 आणि चौथ्या दिवशी आपल्याला 17 ते 21 अध्याय वाचायचे असतात. 5व्या दिवशी 22 ते 26 अध्याय वाचायचे असतात. 6व्या दिवशी आपल्याला 27 ते 31 अध्याय वाचायचे असतात. आणि 7व्या दिवशी 32 ते 35, 8व्या दिवशी 36 ते 38 अध्याय आणि 9व्या दिवशी 39 ते 40 अध्याय. म्हणजे अशाप्रमाणे आपल्याला वाचन करायचं असतं 9 दिवसाचं पारायण. तर हे पारायण आहे ना, 9 दिवसाचं पारायण जे असतं ते श्रावण महिन्यामध्ये केलं जातं. तर तुम्हाला शेवटच्या दिवशी म्हणजे 9व्या दिवशी तुम्हाला समाप्ती करायची आहे. शेवटच्या दिवशी तुम्हाला 9व्या दिवशी समाप्ती करायची आहे आणि उद्यापन करायचं आहे तुम्ही. आणि तसंच आहे ना बघा, या व्यतिरिक्त आहे ना बघा, श्रावण महिन्यामध्ये जर नवनाथ या ग्रंथामधलं तुम्ही जर कोणताही बघा 1 अध्याय किंवा 5वा अध्याय असेल किंवा 10वा असेल किंवा बघा 40वा जरी अध्याय असेल तर त्याला कल्पतरू असं म्हटलं जातं.
तर तुम्ही कोणतेही अध्याय आहे ना बघा 40 दिवस आहे ना असे याप्रमाणे तुम्ही वाचू शकता. तर तुम्हाला बघा संकल्प करूनच तुम्ही करू शकता किंवा जरी संकल्प जरी नाही केला तरी चालणार आहे. पण तुम्हाला सांगेल ज्यावेळेस तुम्ही 7 दिवसाचं आणि 9 दिवसाचं पारायण करता त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे, संकल्प करूनच पारायण करायचं आहे. आता बघा काही लोक 3 दिवसाचं सुद्धा पारायण करतात. तर 3 दिवसाचं तुम्हाला सांगते कसं करायचं असतं. पहिल्या दिवशी आपल्याला 1 ते 13 अध्याय वाचायचे असतात आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला 14 ते 21 अध्याय वाचायचे असतात आणि तिसऱ्या दिवशी आपल्याला 27 ते 40 अध्याय आपल्याला वाचायचे असतात. म्हणजे आणि शेवटच्या दिवशी म्हणजे तिसऱ्या दिवशी तुम्हाला समाप्ती करायची आहे, उद्यापन करायचं आहे. म्हणजे अशा प्रकारे सुद्धा तुम्ही करू शकता. म्हणजे तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही करू शकता. तुम्हाला 7 दिवसाचं, 9 दिवसाचं, 3 दिवसाचं जरी नाही जमलं, जरी तुम्ही 40 दिवसात 40 अध्याय जे आहेत दररोज एक अध्याय वाचले तरी चालणार आहे. आता बरेच भक्तांनी चालू केलेलं आहे नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचं पारायण करायला. पण जर तुम्ही कधी केलं नसेल, म्हणजे तुम्ही केलंच नसेल, तुम्हाला आता पहिल्यांदा करायचं आहे, तर तुम्हाला मी सांगाल तुम्ही या श्रावण महिन्यापासूनच सुरुवात करा. बघा असं नाही की श्रावण महिन्यामध्येच, कोणत्याही महिन्यामध्ये तुम्ही करू शकता. पण तुम्हाला मी सांगाल तुम्ही आवर्जून याच महिन्यापासून चालू करा वाचायला. कारण असं म्हणतात बघा, हा जो ग्रंथ आहे आता नवनाथ हा भक्तिसार हा ग्रंथ आहे, तर या ग्रंथाने आपली कोणतीही इच्छा जरी असली तरी ती पूर्ण होते म्हणजे होते. साक्षात आपले नवनाथ महाराज आपल्या घरामध्ये वास्तव्य असतं त्यांचं. 7 दिवस ज्यावेळेस पारायण काळामध्ये आपण करतो, 7 दिवसाचं, 9 दिवसाचं, 3 दिवसाचं, 40 दिवसाचं जरी तुम्ही केलं तरी तुम्हाला मी सांगते जरी तुम्ही दररोज एक अध्याय जरी वाचला तरी नवनाथ महाराजांचा तुमच्या घरामध्ये वास्तव्य असणारा आहे. स्वतः नवनाथ महाराज तुमच्या घरामध्ये येणारा आहेत. असा हा दिव्य असा अनुभव देणारा असा हा प्रभावी ग्रंथ आहे नवनाथ भक्तिसार हा ग्रंथ. तर तुम्हाला मी सांगेल तुमच्याकडे जर नसेल तर तुम्हाला आवर्जून हा ग्रंथ आणायचा आहे आणि तुम्हाला पारायणाला सुरुवात करायची आहे. आता तुम्हाला मी सगळ्यात महत्त्वाचं सांगते बघा. आता तुम्ही बोलाल की ताई आता आमचं झालं पारायण, आता आमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील, तर बघा आमची इच्छा पूर्ण होणार. बघा तुम्हाला मी सांगाल ताईंनो, दादांनो, आपली कोणतीही एका पारायणामध्ये इच्छा पूर्ण होत नसते. आता गुरुचरित्र ग्रंथ असो, आपला नवनाथ भक्तिसार हा ग्रंथ असो, स्वामी चरित्रामृत हा ग्रंथ असो, कोणतेही ग्रंथ असो, तर आपलं एका पारायणामध्ये आपली इच्छा पूर्ण होत नसते. तुम्हाला ते वारंवार तुमचं ते चालू ठेवायला लागतं. म्हणजे असं नाही आता तुम्ही आज जर समजा आता ऑगस्ट महिन्यात चालू आहे, श्रावण महिन्यामध्ये तुम्ही पारायण केलं, परत तुम्ही 6 महिन्यामध्ये करा, 4 महिन्यामध्ये करा. म्हणजे असं तुमचं चालू ठेवायचं कंटिन्यू. म्हणजे तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी तुमचं मनाचं आधी शुद्धीकरण होणं गरजेचं असतं. तर तुमचं मनाचं शुद्धीकरण होतं. हळूहळू तुमचे जर काही दोष असतील, काही घरामध्ये तुमच्या काही वास्तूमध्ये दोष असतील, तुमच्यामध्ये काही दोष असतील, तर ते दूर होण्यास मदत होत असते. आणि ते एकाच आपल्या पारायणामध्ये होत नाहीत. आपल्याला बरेच अशा पारायण आपल्याला करायला लागतात. आपण अशा पण असतात की आता त्यांचे एकच पारायण झाले, गुरुचरित्र नवनाथांचं एक पारायण झालेलं आहे किंवा 2 झालेलं आहे, त्यांची इच्छा पूर्ण झालेली आहे. कारण त्यावेळेस बघा तुम्हाला मी सांगते कसं असतं, ज्याचा त्याचा कर्माचा विषय असतो. आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी आपलं मन शुद्ध लागतं. मन शुद्ध होतं आपलं, नंतर आपलं पूर्ण शुद्धीकरण होतं, आपण पूर्ण शुद्ध होतो पूर्णपणे, तेव्हा नंतर आपली इच्छा पूर्ण होते. तर आता आपण बघूया आपल्याला पूजा मांडणी कशी करायची आहे. तर पूजा मांडणी कशी करायची एकदम साधी सोपी आहे. बघा जसं आपण गुरुचरित्र पारायणाच्या वेळेस आपण कळश मांडतो वगैरे नाही का, तसं तुम्हाला करायचे. बघा तुम्हाला काय करायचं आहे, पूजा मांडणीसाठी नवनाथ महाराजांचा फोटो असणं तुमच्याकडे अतिशय महत्त्वाचं आहे. नवनाथ महाराजांचा फोटो नसेल तर तुम्ही आपल्या दत्त महाराजांचा फोटो ठेवू शकता, त्यांची मूर्ती ठेवू शकता. आणि जर तो सुद्धा नसेल, मूर्तीसुद्धा नसेल, तर तुम्ही काय करायचे, तुम्ही आपल्या स्वामी महाराजांचा फोटो ठेवू शकता. तर तुम्हाला चौरंगावर लाल वस्त्र टाकायचं आहे. पहिली तुम्हाला रांगोळी काढून घ्यायची आहे, तुम्हाला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि त्याच्याने तुम्हाला दत्त महाराजांचा आपल्या किंवा नवनाथ महाराजांचा किंवा स्वामी महाराजांचा फोटो तुम्ही ठेवायचा आहे. आपण जसं कलश स्थापित करतो गुरुचरित्र पारायणाच्या वेळेस आपण कलश स्थापित करतो तसं तुम्हाला करायचं आहे. पारायणाच्या काळात तुम्हाला काय करायचं, तर आपला हा जो ग्रंथ असतो नवनाथ भक्तिसार हा आपला जो ग्रंथ आहे, तर हा तुम्हाला झाकून ठेवायचा असतो. हा कधी उघडा ठेवायचा नसतो. आणि जेव्हा तुम्ही तुमचं पारायण वाचून होणार, आता तुमचं पहिल्या दिवशी जेवढे अध्याय वाचून होतील तर तुम्ही काय करायचं, तुमचे जेवढे अध्याय वाचून झाले का त्याच्यावर एक तुम्हाला फुल ठेवायचा आहे आणि परत तुम्हाला झाकून ठेवायचा आहे. तो ग्रंथ उघडा ठेवायचा नसतो. जसं आपण गुरुचरित्र याला हे करतो, गुरुचरित्र पारायणाच्या वेळेस आपण ग्रंथ झाकून ठेवतो, तसा तुम्हाला नवनाथ भक्तिसार हा ग्रंथसुद्धा तुम्हाला झाकून ठेवायचा आहे. उघडा ठेवायचा नाही ग्रंथ. आणि बघा चौरंग आपल्याला हलवायचा नाही, ग्रंथ हा आपल्याला हलवायचा नाही. 7 दिवस आपल्या एकाच जागेवर तो असला पाहिजे. आणि बघा सर्वात महत्त्वाचं, जी व्यक्ती पारायण करणारा आहे तर तिथं तुम्हाला काय करायचं आहे, तिथं दुसऱ्या व्यक्तीने म्हणजे वावरायचं नाही, म्हणजे जायचं नाही असं मी तुम्हाला सांगेल. म्हणजे गेलं तर ठीक आहे पण तेवढ्यापुरती जास्त म्हणजे तिथं फिरकायचं नाही. म्हणजे कसं, जी व्यक्ती पारायण करणार आहे तर तिनेच तिथं जावं असं मी तुम्हाला सांगेल. आता नैवेद्य काय दाखवायचं, पूजा मांडणी आपण करणार आहोत, पारायण करणार आहोत, तर आपल्या ग्रंथाला नैवेद्य काय दाखवायचं आहे, आपल्या नवनाथ महाराजांना नैवेद्य काय दाखवायचं, तर तुम्ही जे शिजवणार आहे म्हणजे जे तुम्ही स्वतः खाणार आहे तर तेच तुम्हाला दाखवायचं आहे. फक्त कांदा लसूण तुम्हाला वर्ज्य करायचं आहे, तुम्हाला मी आधीच सांगितलं. तर तुम्ही म्हणजे तुम्हाला जे 2 टाईम तुम्ही जेवायला करणार आहेत तर तेच तुम्हाला दाखवायचं आहे. तुम्हाला उपवास करायची गरज नाही आहे. म्हणजे तुम्ही जे स्वतः जेवणार आहे तेच तुम्हाला 2 टाईम आपल्या
म्हणजे नवनाथ महाराजांना आपल्या ग्रंथाला तुम्हाला तो नैवेद्य दाखवायचा आहे। आणि आपण ज्यावेळेस उद्यापन करतो शेवटच्या दिवशी, आता ते नवनाथ आहेत तर आपल्याला 9 पोरं जेवू घालायची असतात। आता केंद्रामध्ये जी लोक करतात, केंद्रामध्ये स्वामींच्या केंद्रामध्ये जी लोक पारायण करतात नवनाथांचं, तर ती लोक नाही काय करत, कोणत्या मुलांना जेवू घालत नाही। पण जर तुम्ही घरी करणार असाल तर तुम्हाला 9 मुलं जेवू घालायची आहेत। आणि बघा 9 मुलं जरी तुम्हाला भेटली नाही, तुम्ही काय करायचं, 9 नैवेद्य बाजूला काढायचे आणि गाईला जरी तुम्ही खायला घातले 9 नैवेद्य तरी चालणार आहे, फक्त तुम्हाला ते करावंच लागेल। आणि तुम्हाला बघा ज्यावेळेस तुम्ही पोथी वाचायला बसणार आहे त्यावेळेस तुम्हाला पूर्व किंवा उत्तर दिशेलाच बसायचं आहे। तुम्ही पूर्वेकडेच तोंड करून बसायचं आहे, की जरी उत्तरेकडे जरी बसले तोंड करून तरी चालणार आहे। ज्यावेळेस बघा शेवटचा दिवस असतो, आता उद्यापन आपल्याला करायचं असतं, तुम्हाला मी सांगितलं की 9 मुलं तुम्हाला, म्हणजे मुली नाही, फक्त 9 मुलं तुम्हाला जेवू घालायची असतात। तर तुम्हाला मी आता सांगते तुम्हाला काय करायचं बघा। नैवेद्याला तुम्हाला काय लागणार आहे बघा, तांदूळ आणि मुगाची डाळ याची तुम्हाला खिचडी करायची आहे, घेवड्याची भाजी करायची आहे, आणि तसंच बघा हरभऱ्याच्या घुगऱ्या, उडदाचे वडे, दही, आंबील म्हणजे ताक व जोंधळ्याची खीर हे पदार्थ तुम्हाला करायचे आहे। अतिशय साधी सोपी पद्धत आहे, तुम्ही आवर्जून करा। जर तुम्ही कधी केलं नसलं पारायण तर तुम्हाला मी सांगेल जास्त आपल्या महिलांमध्ये ताकद असते, एक शक्ती असते वेगळीच। कारण आपण म्हणजे महिलांनी ज्यावेळेस नवनाथ पारायण करतात, म्हणजे असं म्हटलं जातं ज्यावेळेस आपण ज्यावेळेस पारायण करतो, नवनाथ पारायण करतो, त्यावेळेस बाईमध्ये एक वेगळी शक्ती असते, तर ती जागृत होत असते। त्यामुळे तुम्हाला मी सांगेल तुम्ही आवर्जून करा, म्हणजे करा, तर अनुभवसुद्धा लवकर येतो। आपण जर महिलांनी जर हे पारायण केलं तर अनुभवसुद्धा लवकर येतो। आता ज्यांना जमणारच नाही बघा पारायण करायला, त्यांनी काय करायचं, जरी तुम्ही दररोज एक अध्याय जरी वाचला तरी चालणार आहे। तुम्ही जरी आता या महिन्यापासून चालू केले, श्रावण महिन्यामध्ये चालू केले अध्याय, श्रावण महिन्यामध्ये जेवढे अध्याय होईल तेवढे होईल, आणि बाकीचे जरी तुम्ही पुढं कंटिन्यू केले तरी चालणार आहे। तर असं पण तुम्ही करू शकता। आणि तसंच तुम्हाला बघा आरतीसुद्धा करायची, आपल्या दत्त महाराजांची आरती करायची तुम्हाला, किंवा आपल्या नवनाथ महाराजांची आरती करा, तुम्हाला म्हणजे जी येईल आरती ती तुम्ही करू शकता। आणि बघा तुम्हाला कोणतीही आपण ज्यावेळेस पूजा मांडणी करतो त्यावेळेस आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा असतो। दिवा प्रज्वलित केल्याने काय होतं, तर आपले देवता असतात ते जागृत होत असतात, त्यामुळे आपल्याला सगळ्यात आधी दिवा प्रज्वलित करून घ्यायचा असतो आणि मग आपण पूजा मांडणी करायची असते। आता पूजा मांडणी मी दाखवली नाही या व्हिडिओमध्ये, कारण व्हिडिओ खूप ऑलरेडी मोठा झालेला आहे, खूप लॉंग झाला आहे, त्यामुळे मी दाखवलेला नाही आहे तुम्हाला ते व्हिडिओ, फक्त तुम्हाला ओरली मी सांगितलेलं आहे। तर तुम्ही अशा पद्धतीने करू शकता। कोणतेही आपण ज्यावेळेस पारायण करतो त्यावेळेस आपल्या घरामधले काही दोष असतात, काही वाईट साईड काही असेल तर ते सगळं निघून जाण्यास मदत होत असते। त्यामुळे आपल्याला छोट्या मोठ्या सेवा अशा कंटिन्यू करतच राहायला लागतात। आणि तसंच तुमचे जर काही प्रश्न असतील तर मला नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, कमेंट करून मला विचारू शकता। तर चला आजचा व्हिडिओ इतकाच होता। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा। आपण दररोज अशा नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ। आजचा व्हिडिओ मी आपल्या स्वामी समर्थ महाराजांची रुजू करते आणि इथंच थांबते। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।